राजसाहेबांचं ते जुनं प्रेम आता परत बाहेर आलं का? राजसाहेबांची एक पत्नी असताना देखील राजसाहेब दुसऱ्या मुलीच्या प्रेमात कसे पडले? मध्ये पण ते प्राजक्ता माळीचं व्हायरल झालं होतं. अरे कशाला त्या मुलीच्या नादाला लागताय तुम्ही? तो व्हिडिओ मी जो टाकलाय त्याच्यामध्ये शर्मिला मॅम आणि सोनाली बेंद्रे मॅम हे दोघं एकमेकांशी बोलतात. राजसाहेब मागे बाजूला उभे. 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपल्या राजसाहेबांनी शिवतीर्थावर संमेलन केलं होतं. ह्या सगळ्यांमध्ये आले होते ते म्हणजे सोनाली बेंद्रेजी. आता या सोनाली बेंद्रेंसोबत राजसाहेबांचं नाव प्रत्येक वेळेला जोडलं जातं, पण राजसाहेबांची आणि सोनाली बेंद्रेंची एक क्लिप जी आहे ती रीलच्या द्वारे व्हायरल होते. आता ती का व्हायरल होते आणि बरेच जण त्याचा एक तर्क-वितर्क लावायला लागले. त्या गोष्टी मित्रांनो खरं आपण एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किती पडलं पाहिजे आणि किती आपण त्यांना टीका केली पाहिजे. म्हणजे मला असं नाही बोलायचं की जे खरं आहे ते बोलायला हरकत काय, पण असे भरपूर नेते आहेत मोठे-मोठे ज्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये सगळ्या अशा गोष्टी येतात आणि जातात. खरं तर राजसाहेबांची आणि सोनाली बेंद्रे मॅमची लव्ह स्टोरी काय होती मला हे देखील या व्हिडिओमध्ये मांडायचं आहे. पण मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मांडण्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आपल्या चॅनलवर तुम्ही जर का नवीन असाल, महाराष्ट्र सैनिक असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण भरपूर जण येत आहेत फक्त व्हिडिओज पाहते आपले, सबस्क्राईब करत नाही. तर मित्रांनो मी बरेच 2 दिवस झालं एक रील पाहतोय की सोनाली बेंद्रे हे राजसाहेबांना इशारा करतात की पुढे ये म्हणून, आणि मग शिवतीर्थावर राजसाहेब पुढे येतात आणि मग ते दोघं एकत्र चालले. मग तिकडे बॅकग्राऊंडला असं काहीतरी लव्ह सॉन्ग आहे किंवा मग मैत्रीचं सॉन्ग आहे असं गाणं लावलं आहे आणि एक रील व्हायरल होते. आता या रीलमधून प्रत्येकाला एक वेगळा गैरसमज होतोय, एक वेगळा चित्र निर्माण होतंय की राजसाहेबांचं आणि सोनाली बेंद्रेचं काय अफेअर आहे का. मध्ये एक चर्चा होती, पण तरी एकदा मी यूट्यूबवर सर्च केलं आणि पाहिलं तर एक मराठी मंडळी म्हणून एक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, त्याच्या माध्यमातून मी काही एक व्हिडिओ पाहिला. त्यांचं मत असं आहे की राजसाहेब आणि सोनाली बेंद्रे मॅम यांचं अफेअर होतं. 1994 साली आग नावाचा गोविंदासोबतचा चित्रपट सोनाली बेंद्रेंनी पहिला त्यांचा केला होता आणि तेव्हा बरेच जण त्यांच्या प्रेमात होते. त्यात राज ठाकरे साहेब यांना देखील सोनाली बेंद्रे मॅम कुठेतरी एक बोलतात ना आकर्षित झाले होते ते, आणि तेव्हा शर्मिला वहिनी बरोबर त्यांचा विवाह झाला होता. पण मित्रांनो तरीही राजसाहेबांना सोनाली बेंद्रे आवडत होते असं त्यांचं मत आहे. म्हणून बाळासाहेबांचं कुठेतरी मत होतं की तू सोनाली बेंद्रेपासून लांब राहा, आपल्या कुटुंबाचं नाव खराब होतं आहे. त्यात शिवसेनेमध्ये राजसाहेबांचं पद होतं विद्यार्थी सेनेचा प्रमुख म्हणून, आणि त्या पदाला देखील कुठेतरी एक धक्का लागेल, एक बोलतात ना राजकीय वातावरण जे आहे लोकांना एक वेगळा विषय मिळेल, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेव आणि तू पक्षाकडे लक्ष केंद्रित कर असं बाळासाहेबांचं मत होतं. आणि तेव्हा राजसाहेबांनी ते मान्य देखील केलं. राजसाहेबांनी भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांना, पण ते समजले नाही आणि शेवटी त्यांनी बाळासाहेबांनी सांगितलं तुला जर का उद्या शिवसेना चालवायची असेल तर तुला ह्या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील. आणि तेव्हा शिवसेना चालवायची किंवा मग आपल्या कुटुंबाचा विचार करून राजसाहेबांनी सोनाली बेंद्रे यांच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी एकमेकांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. एक मैत्री म्हणून ते कायम जवळ होतेच, तेव्हा देखील होते, आजही आहेत आपण पाहतो. पण एक मला असं वाटतं ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात. बाळासाहेबांच्या आदेशानुसार राजसाहेबांनी सोनाली बेंद्रे मॅमला सोडलं, पण तरी त्यांना शिवसेना काय मिळाली नाही. पण मित्रांनो शिवसेना नाही मिळेल तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा कणकर असा पक्ष राजसाहेबांनी आपल्या उभा केला. आणि मित्रांनो ज्या काही गोष्टींची टीका राजसाहेबांवर होती की सकाळी लवकर न उठता दुपारी उठायचं आणि मग उठ दुपारी आणि घे सुपारी, आणि मध्ये का मी आता तो व्हिडिओ पण पाहिला की कोण तो ATM गुरु म्हणून आहे, काय तो आहे तो सुकलेला बांबूसारखाचा, पण तो राजसाहेबांवर काय बोलतोय तर राजू पेंटर अशी राजसाहेबांवर टीका करतोय. मला एक गोष्ट कळत नाही, अरे ह्याला कोणची लायकी तरी आहे का? तुमच्या अवकात काय राजसाहेबांना बोलायचे आणि तुम्ही राजसाहेबांना नाव ठेवतायत. बरं चल ठीक आहे, कोणीतरी नाव ठेवलं असेल, तू त्याच्याबद्दल बोलतो ते नाव घेऊन, म्हणजे काय कुठला आपण कुठल्या लेवलला काम करतोय, आपण कोणाला काय बोलतो? चला ह्याला कोणी काय बोललं की हा लगेच पोलीस कंप्लेंट करायला निघतो हा माणूस जो ATM गुरु आहे. आणि नाव काय ठेवलं ATM गुरु, म्हणजे ATM मधून पैसे काढणारा गुरु? काय मला गोष्टी कळतच नाहीत. आपण कोणावर किती बोललं पाहिजे, कोणावर किती नाही, मला त्याबद्दल वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे, बनवेल मी तो. कारण मला आता काय ते राजसाहेबांवर त्यांनी काहीतरी परवा एक काहीतरी बोलला की राजसाहेबांनी संभाजी महाराजांबद्दल व्हिडिओ, अरे तो 8 वर्षापूर्वीचा व्हिडिओ, मी तुम्हाला जसं सांगितलं 8 वर्षापूर्वीचा व्हिडिओ राजसाहेबांचा काढून आत्ता सांगतायत. अरे छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटात तो छावा चित्रपट रिलीज झाला, त्यामध्ये देखील दाखवलं आहे छत्रपती संभाजी महाराज मुघलांना जाऊन भेटले होते. मला त्या व्हिडिओ सांगितलं आहे मागच्या, तुम्ही पाहिला नसेल तर पहा माझा कालचा व्हिडिओ. त्यामध्ये राजसाहेबांनी तेच सांगितलं आहे आपला इतिहास जो आहे तो मुघलांनी आणि ब्रिटिशांनी लिहिला. आता हा विषय वेगळा, त्या ATM गुरुचा आणि त्या तो दुसरा कोणतो मराठी माणूस प्रदीप, ते दोघं जण बरळले. मी काल माझ्या कालच्या त्या व्हिडिओत नाव नाही घेतलं, आज घेतो नाव. तर मला एक गोष्ट सांगायची, ह्या लोकांची बोलताना लायकी नाही पण तरी व्हिडिओ बनवत राहतात राजसाहेबांवर, जाऊन ते त्यांना व्ह्यूज पाहिजे म्हणून ते बनवतात, आपल्या त्या विषयात पडायचं नाही. परत येतो मित्रांनो राजसाहेब आणि सोनाली बेंद्रे यांच्या त्या व्हिडिओवर. तर त्या मराठी मंडळी यूट्यूब चॅनलने राजसाहेबांची अशी लव्ह स्टोरी सांगितली. ही लव्ह स्टोरी जी आहे ना हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आता, ते त्या मराठी मंडळी म्हणून यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर हे सगळं दाखवलं गेलं आहे. मला एक कळत नाही, अरे आपण कोणाची तरी पर्सनल वैयक्तिक आयुष्यामध्ये कशाला डोकावून पाहतोय?
मी आता हे व्हिडिओ बनवणार पण नव्हतो, पण आता हे रील्स जास्त व्हायरल होतात राजसाहेबांच्या. राजसाहेब सोनाली बेंद्रेचं काहीतरी गाणं टाकून काहीतरी व्हायरल करतायत. आता मी देखील सकाळी एक व्हिडिओ टाकला, त्यात काय तर मैत्रीचं होतं म्हणून टाकलं, पण मी त्यात असं देखील टाकलं आता हे कोणी बनवलं आहे. म्हणजे एखादा मला व्हिडिओ टाकायचा होता की हे काय नक्की चाललं आणि मला पाहायचं होतं त्या खाली कमेंट काय येतात, ते राजसाहेबांवर कुठेतरी व्हायरल होत आहेत म्हणून गोष्टी बनवतात का, कुठेतरी व्हायरल होत आहेत म्हणून लोक राजसाहेबांवर बोलतात का. गोष्टी आपण खरं पाहणं गरजेचं आहे की मित्रांनो, बघा तुम्ही राजसाहेबांचं ते जुनं प्रेम आता परत बाहेर आलं का, अशा गोष्टी पण होत आहेत की नक्की काय आहे. राजसाहेबांची एक पत्नी असताना देखील राजसाहेब दुसऱ्या मुलीच्या प्रेमात कसे पडले आणि त्या मुलीच्या काय नक्की विषय होता, सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण कशाला दुसऱ्यांच्या भानगडीत पडायचं. आज मला सांगा, एक राजकीय नेता म्हणून ते काम करतात ना, त्यांचं काम तुम्ही बघा ना, त्यांनी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी काय योगदान दिले, महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी किती काम केलेलं आहे, ह्या गोष्टी आपण पाहणं गरजेचं आहे. आपण जर का टीका करायचं झालं तर भरपूर काही आहेत, भरपूर काही लोकांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं त्या आपल्याला खोलात जायचं नाही आहे. आता आधी भरपूर राजांचे 2-2, 3-3 लग्न व्हायचे. आता या सगळ्या गोष्टी काढायचं बोललं सगळेच निघेल. तर त्यामुळे किती कोणी प्रेम केलं पाहिजे. आणि काही लोक तर असे असतात पण की एक लग्न करून पण दुसरीकडे अफेअर ठेवून असतात. या सगळ्या गोष्टी चालू असताना आपण आपल्या राजसाहेबांबद्दल कुठले तरी निगेटिव्ह पाहता न कामा नये. कारण मित्रांनो, हे मीडियावाल्यांनी व्हायरल केलं होतं गोष्टी. आणि त्यात आपण जर का पाहिलं तर प्रत्येक जण जे असतात ना, फक्त घरामध्ये बायको आहे म्हणून काय बाहेर अफेअर्स नसतात असं काय गोष्टी नसतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आणि तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय. मध्ये पण ते प्राजक्ता माळीचं व्हायरल झालं होतं. अरे कशाला त्या मुलीच्या नादाला लागताय तुम्ही, आणि काय ते असेल तर असेल बाबा, आज कोण धुतलेला तांदळाचा आहे. आणि प्रत्येक जण त्या गोष्टी करत असेल तर तू बाबा तुझ्या खालचा अंधार बघ ना आधी. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. तर ह्या गोष्टी ज्या वैयक्तिक गोष्टी आहेत, ह्यांना राजकीय संदर्भ तुम्ही देता कामा नये. ह्याच गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. तुम्ही तितक्यात कित्त बोलताय बस, पण राजसाहेबांच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही कोणी जाऊ नका. मला कोणी डोकावलेलं मला असं वाटतं आपण महाराष्ट्र सैनिकांनी सहन करता कामा नये. ह्याच गोष्टी मला तुम्हाला सांगा. कारण भरपूर जण आता व्हिडिओ बनवतील पण की नक्की काय होतं ह्यांचं चालू किंवा काय. कारण आता ट्रेंडिंग टॉपिक आहे. मी म्हटलं हा ट्रेंडिंग टॉपिक कव्हर करायच्या आधीच व्हिडिओ बनवून घेतो आणि सांगतो की बाबा तुम्ही बोलाल ते वैयक्तिक बोलू नका. राजकीय काय बोलायचं असेल तर त्यांच्याबद्दल बोला, तितक्या त्यात ठीक आहे. पण राजसाहेबांच्या वैयक्तिक गोष्टी मला असं वाटतं ना, तुम्ही त्यात पडता कामा नये. कारण ते व्यक्ती हे महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचे आहेत, मराठी माणसासाठी किती महत्त्वाचे आहेत, हे मला असं वाटतं सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की प्रत्येकाचं, आज आपलं देखील काही अफेअर असतं, 2-3 गर्लफ्रेंड असतात, आपले देखील 2-4 बॉयफ्रेंड झालेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतात. आणि त्यात एका नेत्याच्या आयुष्यात झालं तर मग काय ती मोठी गोष्ट नाही आहे. असेल किती खरं किती खोटं माहीत नाही, पण मला असं वाटतं मित्रांनो, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आहे. जर का गोष्टी दोन्ही बाजून होणार असेल तर ते चूक नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला जे काय बोलायचं आहे मला असं वाटतं तुम्ही समजलं असाल. तर ह्या गोष्टी मला असं वाटतं वायफळ चर्चा आहेत, याला तुम्ही पुढे काही बोलतात ना फुल स्टॉप लावा ह्या सगळ्या गोष्टींवर. आणि आपल्या राजसाहेबांचं राजकीय जे काम आहे त्याला आपण प्रोत्साहित होऊन, त्याला आपण प्रेरित होऊन राजसाहेबांबरोबर उभं राहायचं आहे. प्रत्येकांचं मी तुम्हाला जसं सांगितलं आहे सगळ्या गोष्टी, तर ते सगळं विसरा. आणि हे जे रील्स व्हायरल होत आहेत त्याला तुम्ही मला असं वाटतं समर्थन देऊ नका. आता एवढंच सांगतो की राजसाहेब आणि सोनाली बेंद्रे मॅम यांचं आत्ता फक्त मैत्रीचं नातं आहे. त्याच्यामुळे मी ते सकाळी पण टाकलं, त्या मुलांनी बनवलं की एक मित्र, म्हणजे त्यातले शब्द चांगले आहेत. मी तो रील टाकला आहे, तो पहा तुम्ही, शब्द चांगले आहेत. प्रत्येक नेता असतो, तो नेता म्हणून न पाहता त्याचं एक वैयक्तिक आयुष्य असतं आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे जर का एक मैत्रीण म्हणून त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सोनाली बेंद्रे मॅमला पाहत असतील तर त्यात ते काय चुकीचं नाही आहे. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. त्यामुळे आज मैत्रीण म्हणून ते एकत्र आहे. आज भरपूर लोकांचे मित्रमैत्रिणी असतात, तर त्यामुळे ते काय चूक नाही आहेत. तर मला फक्त एवढंच सांगायचं आता ह्या सगळ्या गोष्टींना आपण राजसाहेबांना आणि सोनाली बेंद्रे मॅमला मैत्रीण म्हणून पहा. कारण शर्मिला मॅम, आपल्या शर्मिला वहिनी हे देखील त्यांच्याशी बोलत होत्या. हाच म्हणजे असं नाही की जर का त्यांचं काय असतं तर शर्मिला मॅम त्यांच्याशी बोलल्या नसत्या, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आपण त्या गोष्टी खरं समजणं गरजेचं आहे. आपण त्या गोष्टी न समजता तो व्हिडिओ मी जो टाकला आहे त्याच्यामध्ये शर्मिला मॅम आणि सोनाली बेंद्रे मॅम हे दोघं एकमेकांशी बोलतात, राजसाहेब मागे बाजूला उभे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना मागे जे डायलॉग चालू आहेत की नशिबात जरी कोणी नसेल तरी एक मैत्री म्हणून सोबत राहणं गरजेचं असं, अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या. तर मित्रांनो, ह्याला तुम्ही जास्त सिरियसली घेऊ नका. एक मैत्रीण म्हणून राजसाहेबांच्या आयुष्यात सोनाली बेंद्रे मॅम आहेत असं मला वाटतं आणि ते खरं तसंच आहे. तर त्याच्यामुळे मित्रांनो जास्त विचार न करता आपण आपल्या मनात काही तारे तोडू नका आखल्याचे. बाकी यूट्यूबर्सला देखील मला हेच सांगायचं आहे. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.